हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी सर्वप्रथम 12वी उत्तीर्ण होऊन कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्याबद्दल BA प्रथम वर्षाच्या सर्व मुलांचं महाविद्यालय आणि मराठी विभागाच्या वतीनं स्वागत करतो. 12वी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल मी तुमचं या ठिकाणी अभिनंदनही करतो. विद्यार्थी मित्रांनो, BA प्रथम वर्षाची ही आपली पहिली तासिक आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रक्रियेला काय लागला वेळ लागलेला आहे. ऑफलाईन पद्धतीनं काही तासिका होत नाही, त्यामुळे आपल्याला हे ऑनलाईन पद्धतीनं काय करायचं तासिका घ्यायच्या. मी या अगोदर आपला जो ग्रुप आहे BA फर्स्ट इयर ऑप्शनल मराठीचा, यावर अतिथी देवो भव ही जी वामन चोरगडे यांची कथा आहे, ही कथा PDF स्वरूपामध्ये टाकली होती. आपण ती वाचली असेल, तिचा आस्वाद घेतला असेल असं मला या ठिकाणी वाटते. आणि ही गृहीत धरून मी आज आपणाशी अतिथी देवो भव ही वामन चोरगडे यांची जी कथा आहे, त्या कथेच्या अनुषंगानं आपण आज इथं चर्चा करणार आहेत. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपला जो पेपर आहे, पेपर क्रमांक 1, त्याचं नाव आहे मराठी कथात्मक साहित्य. मराठी कथात्मक साहित्य. यामध्ये एकूण 10 कथा आहेत. त्यापैकी पहिल्या 5 कथा मी तुम्हाला शिकवणार आहे आणि उर्वरित ज्या 5 कथा आहेत ते या ठिकाणी डॉक्टर साधू सोनसळे सर ही तुम्हाला शिकवणार आहेत. आता सुरुवातीच्या ज्या कथा आहेत त्याच्यामध्ये अतिथी देवो भव वामन चोरगडे यांची कथा आहे. मोत्याचे पीक वि.स. खांडेकर यांची कथा आहे. किडलेली माणसं ही गंगाधर गाडगीळ यांची कथा आहे. आणि वाळवण ही रार बोराडे यांची आणि विलायती पीक शंकर पाटील ह्या ज्या 2 ग्रामीण कथा आहेत, या 5 कथेचा अनुषंगानं आपण अभ्यास करणार आहोत. आणि राहिलेल्या ज्या 5 कथा आहेत, निर्वासित, कुऱ्हाडीचे दांडे, वारसा, शुद्ध बीजापोटी आणि बरकत, हे तुम्हाला डॉक्टर साधू सोनसळे सर शिकवणार आहेत. आपला जो मराठी विभाग आहे, या मराठी विभागामध्ये एकूण 3 आपण प्राध्यापक आहेत. तर यापैकी तुमचा जो पहिला पेपर आहे त्यासाठी आम्ही 2 जण आहेत, मी आणि डॉक्टर साधू सोनसळे. पहिला जो पेपर आपला मराठी कथात्मक साहित्य, यासाठी कथाशिल्प नावाचं पुस्तक आपल्याला अभ्यासक्रमाला आहे. आणि यामध्ये एकूण 10 कथा अभ्यासक्रमाला ठेवलेल्या आहेत. यापैकी पहिली जी कथा आहे अतिथी देवो भव. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही 12वीपर्यंत मराठी भाषेचा अभ्यास करत असताना 2 अंगाने केलेला आहे. एक गद्य आणि दुसरं पद्य. गद्य म्हणजे धडे आणि पद्य म्हणजे कविता. या अनुषंगानं आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे. तर आपण वाङ्मयाच्या ढोबळमानाने 2 भाग पाडतो, एक गद्य आणि दुसरं पद्य. गद्य आणि पद्य. पद्य म्हणजे कविता. काय यावर्षी तुम्हाला अभ्यासक्रमाला पण या 2 अंगानेच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपला जो पहिला पेपर आहे तो गद्याचा आहे आणि दुसरा जो पेपर आहे तो पद्याचा आहे. आणि या ठिकाणी प्रथम सत्रासाठी आपल्याला जे पुस्तक नेमलेलं आहे संपादित पुस्तक आहे, कथाशिल्प या नावाचं ते काय पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये एकूण 10 कथा आहेत. त्यापैकी 5 कथांचा आस्वाद माझ्यासोबत तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि उर्वरित ज्या 5 कथा आहेत त्या 5 कथेवर चिंतन तुम्हाला डॉक्टर साधू सोनसळे सर हे मांडतील. आता आजपर्यंत आपण गद्य आणि पद्य या अंगाने अभ्यास केलेला आहे. आता गद्य आणि पद्यामध्ये ढोबळमानानं जर आपण फरक पाहिला तर पद्य म्हणजे कविता ही अल्पाक्षरी असते. लक्षात घ्या, कवितेमध्ये कवी कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त सांगण्याचा काय करत असतो, तो प्रयत्न करतो.
कवितेमध्ये सुचवल्या जातं, सूचकता असते, लक्षात घ्या. अल्पाक्षरी असते, सूचकता असते. आणि कवितेचं सर्वात प्रधान वैशिष्ट्य कोणते पहा, की ती अनेक अर्थी असते. त्यामध्ये एकच एक अर्थ निघत नाही, तर अनेक अर्थ निघतात पहा. आणि मग अल्पाक्षरी बनवण्यासाठी, त्याचबरोबर त्या कथेमधून अनेक अर्थ निघण्यासाठी कथाकार काय करत असतो पहा, शब्दांची मोडतोड करत कवी काय करत असतो या ठिकाणी, तर कविता लिहित असतो पहा. कवितेमध्ये कर्ता कर्म क्रियापद असं वाक्य येत नाही पहा. तर त्या ठिकाणी तो शब्दाची मोडतोड करतो, त्या सोयीनुसार काय करत असतो पहा, तो निर्मिती करत असतो. आता इथे तुम्ही एक लक्षात घ्या पहा, की गद्य हे विस्तारानं असतं आणि पद्य हे थोडं मर्यादित असतं, अल्पाक्षरी असतं. गद्यामध्ये प्रामुख्याने कथानक, पात्र, वातावरण, भाषा यासारखे अनेक घटक येतात पहा. याशिवाय जीवनाचा सखोल असा अर्थ आपल्याला गद्यामध्ये सापडतो. गद्य हे अनेक केंद्रीय असतं पहा, लक्षात घ्या, बहुकेंद्रीय असतं. आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला विस्तार खूप दिसतो, पाल्लाळिकपणा, विस्तार. गद्यामध्ये या सर्व गोष्टी कशा असतात पहा, मान्य असतात, लक्षात घ्या. परंतु कवितेमध्ये आपल्याला तपशील, वर्णन हे टाळावे लागतात. तपशील, वर्णन आपल्याला कवितेमध्ये लिहिता येत नाही. तसं जर आपण लिहायला लागलो तर ती कविता न ठरता ते काय होतं पहा, गद्य ठरतं. आणि त्यामुळे अनेकांच्या कविता ह्या आपल्याला गद्य अशा वाटतात पहा. कारण तुम्ही जे गद्यातून सांगू शकता ते तुम्हाला पद्यातून सांगता येत नाही पहा, लक्षात घ्या. आणि त्यामुळं मग गद्य हा जो रचना प्रकार आहे, याचे मराठीमध्ये गद्याचे अनेक प्रकार आहेत पहा. आणि त्यामध्ये मग आपल्याला कथा दिसते, कादंबरी, नाटक आहे, चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, प्रवास वर्णन आहे, ललित लेख आहेत, निबंध, या सर्वांचा गद्यामध्ये समावेश होतो पहा. आणि पद्यामध्ये मात्र कविता असतात. आतापर्यंत तुम्ही 12वीपर्यंत एखाद्या कादंबरीमधला एखादा उतारा अभ्यासला असेल, एखादी कथा तुम्ही अभ्यासलेली असेल, एखाद्या आत्मचरित्रामधला थोडासा भाग तुम्ही अभ्यासला असेल, चरित्रामधला थोडासा भाग तुम्ही अभ्यासला असेल पहा. याशिवाय नाटकामधला देखील एखादा उतारा तुम्ही अभ्यासला असेल. म्हणजे तुमची तोंड ओळख आहे प्रत्येक वाङ्मय प्रकाराची, लक्षात घ्या. कथा या वाङ्मय प्रकाराची तुमची तोंड ओळख आहे, कविता या वाङ्मय प्रकाराची तुमची तोंड ओळख आहे, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, ललित लेख, निबंध हे तुम्ही आजपर्यंत अभ्यासलेले, लक्षात घ्या. परंतु कथा म्हणजे काय, कथेमध्ये कोणत्या गोष्टीला महत्त्व असतं, कथा ही कशी एककेंद्रीय असते, कथेमध्ये पात्रांची संख्या मर्यादित असते, कथानक कसं एककेंद्रीय असतं, हे तुम्ही आतापर्यंत अभ्यासलेलं नाही. आता आपण भाषेचे विद्यार्थी आणि त्यात मराठी भाषेचे विद्यार्थी असल्यामुळं प्रत्येक वाङ्मय प्रकार तुम्हाला समजावं हा त्याचा मूळ हेतू आहे पहा. आणि त्यामुळं मग आपल्याला असं दिसतं पहा, की BA प्रथम वर्षासाठी कवितेचा एक पेपर ठेवलेला आहे आपल्याला अभ्यासाला आणि दुसरा ठेवलेला आहे पहा गद्याचा. तर कवितेमध्ये तुम्हाला पूर्ण आधुनिक कविता आहेत पहा. मग त्याच्यामध्ये भाव कविता आहे, प्रेम कविता आहे, निसर्ग कविता आहे, लक्षात घ्या, दलित कविता, ग्रामीण कविता, महानगरी जाणीवा व्यक्त करणारी कविता, अशा वेगवेगळ्या कविता आपल्याला या ठिकाणी दिसतात पहा. त्याच्यामध्ये मग मध्ययुगीन काळातील कवितेपासून ते आधुनिक काळापर्यंत जे रचना प्रकार लिहिले कवीनं, त्याचा तुम्हाला त्या पेपरमध्ये अभ्यास करायचा आहे. परंतु आपला हा जो पेपर आहे, या पेपरमध्ये प्रथम सत्रामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त कथा या वाङ्मय प्रकाराचा काय करायचा आहे पहा, अभ्यास करायचा. कथा हा जो वाङ्मय प्रकार आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा. आणि मराठीमध्ये कथेत कसे कसे बदल होत गेले याचाही आपल्याला या अनुषंगाने काय होईल पहा, अभ्यास होईल. कथा हा जो रचना प्रकार आहे हा प्राचीन काळापासून चालू आहे, लक्षात घ्या. आपण जेव्हा गोष्टी ऐकतो, लहानपणी आपल्याला आजी आजोबांना गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण राजा राणीच्या गोष्टी सांगितलेल्या. 8 पाट नगर होतं, तेथे एक राजा होता, त्याला 2 बायका होता, एक होती आवडती दुसरी होती ना आवडती. अशा अनेक कथा तुम्ही अभ्यासलेल्या आहेत, लोककथा देखील, लक्षात घ्या.
जावयाच्या कथा तुम्ही अभ्यासल्या असतील किंवा तुम्हाला माहिती असतील, तुमच्या आजी आजोबानं तुम्हाला या कथा सांगितल्या पण असतील. आणि त्यामुळं कथा हा रचना प्रकार फार प्राचीन काळापासून लक्षात घ्या. गोष्ट सांगणे आणि ऐकणे ही याला फार अशी प्राचीन परंपरा आहे. लोककथा आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. गावातल्या मंदिराविषयी कथा असतात, काही गावाविषयी देखील कथा असतात, देवस्थानाविषयी कथा असतात, काही बोधकथा असतात. अशा अनेक रचना प्रकार आपण त्याची आपली ओळख झाली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जो पेपर आहे मराठी कथात्मक साहित्य, यासाठी जे पुस्तक संपादित केलेले कथाशिल्प, त्याच्यामध्ये पहिली जी कथा आहे ती अतिथी देवो भव, ही वामन चोरगडे यांची कथा आहे. अतिथी देवो भव. तर वामन चोरगडे हे मराठीमधील एक अत्यंत महत्त्वाचे असे काय आहेत कथाकार आहेत. लक्षात घ्या. 1914 ते 1915 1995 हा त्यांच्या आयुष्याचा पट आहे. 1914 त्यांचा जन्म झालेला आहे आणि 1995 ते कालवश झालेले आहेत. आता वामन चोरगडे यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय ते लघु कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. लक्षात घ्या. त्यांची कथा दीर्घ असत नाही, ती लघु राहते आणि एक केंद्रीय असते. एका गोष्टीवर फोकस केल्यानंतर त्याच अंगाला त्यांची ती कथा सुरू राहते. यांनी कथा हा रचना प्रकार हाताळला. त्याचबरोबर त्यांनी बालसाहित्य लिहिलेले, लोककथाही त्यांनी काय केलेल्या आहेत लिहिलेल्या आहेत. चरित्र देखील त्यांनी लिहिलेले म्हणजे कथा, बालसाहित्य, लोककथा, चरित्र आणि काही त्यांनी साहित्याचा अनुवाद देखील केलेला आहे. त्याचे प्रसिद्ध असणारे असे लेखक आहेत. 1932 त्यांची पहिली कथा अम्मा ही काय झालेली प्रकाशित झालेली. यानंतर त्यांचे काही कथासंग्रह खूप प्रसिद्ध आहेत. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये सुषमा, त्याच्या कथासंग्रहाची नाव आहेत हवन, यवन, प्रस्थान, पाथेय, संस्कार, प्रदीप, ओंजळ, नागवेल, मजल, ख्याल, साध, प्रेरणा इत्यादी कथासंग्रह त्यांचे काय प्रकाशित आहेत. आता त्यांच्या ज्या कथा आहेत त्यांच्या काही निवडक कथाचे 2 खंड देखील या ठिकाणी प्रसिद्ध केले आहेत. याशिवाय त्यांचं जडणघडण हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. म्हणजे यांनी कथा लिहिल्या, बालसाहित्य लिहिलं, लोककथा लिहिल्या, चरित्र लिहिलेले, त्यांचे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांची अम्मा ही पहिली कथा आहे. त्यांचं जडणघडण हे आत्मचरित्र देखील प्रसिद्ध आहे. याशिवाय त्याने वैचारिक काही लेखन केले. त्याच्यामध्ये साहित्याचे मूलधन, रंजन आणि बोध, वाङ्मय व वाङ्मय सेवक, सुंदर जीवन, लोककथा आणि समाज अशी त्यांचे काही ग्रंथसंपदा प्रकाशित आहे. आता त्यांनी जे लेखन केले याची दखल अनेक संस्थांनी घेतलेली आहे. त्यांच्या वाङ्मयाला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश शासनाचे पुरस्कार देखील मिळालेले आहेत. आता अतिथी देवो भव ही जी कथा आहे लक्षात घ्या. तर ही शेती व्यवसायाशी निगडीत असणारी कथा आहे. शेतीवर प्रेम करणारा शेतकरी, शेतकऱ्याच्या भावना या कथेमधून येताना आपल्याला दिसतात. आपल्याला माहिती आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे. आजही जवळजवळ 70% लोक शेती या व्यवसायावर आधारित आहेत आणि भारतीय शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. लक्षात घ्या. कधी पडला तर खूप पाऊस पडतो, कधी पाऊसच पडत नाही, अवेळी पाऊस पडतो, कधी गारपीट होते, कधी शासन, सावकार या सगळ्याच्या कचाट्यात शेतकरी कसा सापडला आहे याचं चित्रण त्यांच्या काही कथांमधून येताना आपल्याला दिसतं. त्याचबरोबर ग्रामीण भागातला माणूस शेतीवर जीवापाड असा प्रेम करणारा माणूस आहे लक्षात. आणि मग शेती व्यवसायाशी निगडीत असणारा बैल असेल, गाय असेल, त्याच्यावर तो पुत्रवत प्रेम करतो. स्वतःच्या पुत्राप्रमाणे, स्वतःच्या लेकराप्रमाणे त्यांचं काय करतो तो संगोपन करतो. आणि या कथेमध्ये देखील तोच भाव व्यक्त केलेला आहे.
शेती व्यवसायामध्ये बैल हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, लक्षात घ्या. आज जरी ट्रॅक्टर वगैरे अवजार आले असली तरीसुद्धा बैलाशिवाय शेती करणं काय अशक्य आहे. आणि त्यामुळे मग शेतकऱ्याच्या कुटुंबातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे बैल असतो, लक्षात घ्या. त्या बैलावर तो जीवापाड असं प्रेम करत असतो. तो शेतकऱ्यांचा सखा, सोबती, आधारवड असतो, लक्षात घ्या. म्हणून बैलाप्रती शेतकऱ्यांना अमाप जिव्हाळा आणि लळा असतो, लक्षात घ्या. आणि मग त्यांच्या वर्षभर काम केलेल्या कृतज्ञतेचा सोहळा म्हणून आपण पोळा हा सण साजरा करतो. तर अतिथी देवो भव या कथेमध्ये देखील पैकू हा या कथेचा काय नायक आहे. आणि त्याची बायको जी आहे बायजा, यांचं आपल्या शेतात काम करणाऱ्या बैलावर जीवापाड असं प्रेम आहे. पोळ्याच्या दिवशी ते बैलाला सजतात, सजवतात, लक्षात घ्या. आणि मुलाबाळाप्रमाणे ते बैलावर आपल्या प्रेम करतात. परंतु पोळ्याच्या दिवशीच एक डॉक्टरबाई त्या बैलाचा अपमान करते आणि पोळ्या दिवशीच करते. आणि त्यामुळं पैकूला हे खूप गोष्ट वाईट वाटते. आणि अशा वेळेस त्याची पत्नी बाईजा काय करते त्याला धीर देते. नुसतं धीरच देत नाही तर पैकूला आधार देण्याचं काम ती करते. तर पैकूला असं वाटतं की बैल म्हणजे मुकी जनावरं नाहीत. तर अतिथी देवो भव पोळ्याच्या दिवशी ती अतिथी मानते, त्याला देव मानते बैलाला, लक्षात घ्या. आणि त्याची पूजा करत असते. परंतु डॉक्टरांबाईने केलेला अपमान पैकूला सहन होत नाही. आणि मग बायजानं दिलेला आधार, बैलाप्रती असणारी भावना या कथेतून काय झाली व्यक्त झालेली. अतिशय सुंदर असणारी अशी कथा आहे. पोळ्याच्या अनुषंगानं या कथेमधून काय झालेलं चित्रण आलेले. आपण सुरुवातीला कथा ही काय कृपा विस्तारानं पाहू, लक्षात घ्या. मी तुम्हाला कथेचं कथानक सांगून 10 ते 15 मिनिटामध्ये मोकळं झालं असतो, पण आपण तसं करणार नाही. आपण कथेचं कथानक अभ्यासू, नंतर यावर मी तुम्हाला प्रश्न कसा पडेल आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानं काय उत्तर अपेक्षित आहे यावर एक टिप्पणी देखील तुम्हाला मी PDF माध्यमातून देईल. कथेची सुरुवात याप्रमाणे. कालपासून पावसाचा थेंब खंडला होता. जरुरीच्या ठिकाणी पाऊस पडायला ढग निघून गेले होते. कथेची सुरुवात त्यांनी कथाकारानं याप्रमाणे केली. कारण कथाकार काय करत असतो कथेच्या सुरुवातीलाच वाचकाला कथेमध्ये डुंबून टाकण्याचा काय करतो प्रयत्न करतो. त्याचं मन तो खिचून घेण्याचा काय करतो प्रयत्न करतो. तर प्रसंग वातावरण निर्मिती करतो की कालपासून पाऊस थांबलेला आहे. वर्णन त्याने असे केले की ज्या ठिकाणी जरुरी आणि त्या ठिकाणी पाऊस ढग त्या ठिकाणी पडायला निघून गेलेत. आकाश रात्रीपासून स्वच्छ होते. छोटे छोटे वाक्य रचना लक्षात. हवेत सुखद असा गारवा आला होता. कथेमध्ये लालित्य असतं, लक्षात घ्या. तो प्रसंग, ते वर्णनाच्या माध्यमातून कथाकार काय करतो जिवंत करतो. आभाळ स्वच्छ आहे, चौकत चांदण्या अशा पडलेल्या, हवेमध्ये सुखद असा गारवा आहे. लक्षात घ्या. काय काही वेळेस गारवा देखील बोचरा असतो. आपल्याला तो गारवा सहन होत नाही, परंतु काही गारवा मात्र आपल्याला तो सहन होतो. तो सुखद असतो, आल्हाददायक असतो, आपल्याला ताजंतवानं ठेवण्याचं काम तो गारवा करत असतो. तसाच यावेळेस गारवा पडलेला आहे. गाढ झोपून सकाळी त्या गावची माणसं जेव्हा उठली तेव्हा गावच्या टेकडीवरून प्रसन्नपणे सूर्यबिंब वर येताना त्यांनी पाहिले. ते निसर्गाचं हुबेहूब वर्णन या ठिकाणी कथाकार करतो. लक्षात. पाऊस पडून गेलेला आहे, आभाळ स्वच्छ झालेलं आहे की नाही, हवेमध्ये सुखद असा गारवा आहे. आणि त्यामुळं रात्र दिवसभर काम केलेलं असल्यामुळं लोक रात्री झोपलेलीत. आणि सकाळी मग गावाच्या टेकडीवरून सूर्यबिंब वर आलेलं त्यांनी पाहिलेले. बायजा शेतातून पहाटे परत आली आणि घाईघाईने
तिने आपली कामे यंत्रापेक्षाही चांगली आणि जलद रीतीने आटोपण्यास सुरुवात केली. तर पैकू आणि बायजा हे कथेमधले सर्वात महत्त्वाचे पात्र आहेत, लक्षात घ्या. पैकूची बायको कोण आहे तर बायजा आहे, लक्षात घ्या. ते शेतातून जाऊन परत सुद्धा आले पहाट, लक्षात. शेती आणि शेतकऱ्याच्या वाट्याला आयुष्यभर कष्ट असतं लक्षात बा. काळ्या आईची सेवा त्यांना सातत्यानं करावी लागते आणि त्यामुळंच विठ्ठल वाघ सारखा कवी असं म्हणतो की आम्ही जन्मलो मातीत मातीत, किती होणार गा माती, खापरांच्या द्व्यात कधी पेटणार गावात. मातीत जन्मायचं, मातीची सेवा करायची आणि एक दिवस मातीत जायचं, अशी शेतकऱ्यांची काय अवस्था आहे. आणि पैकूची असणारी जी बायको बायजा ती पहाटच उठून शेतात गेलेली, लक्षात घ्या. शेतामधून ती परत आली आणि घाईघाईने कामं करते कथाकार असं म्हणतो की यंत्राप्रमाणे, लक्षात घ्या. यंत्र तरी काय काम करेल, इतक्या जलद गतीने ती काम करते यंत्रापेक्षा चांगली, अशा अर्थाने की यात तिने आपले हृदय ओतले होते, लक्षात घ्या. तर ग्रामीण भागातल्या माणसाचं हे देखील वैशिष्ट्य राहतं, लक्षात घ्या. आपल्या वाट्याला जे काही येईल ना त्याला ते सामोरं जातात. कणत कुतत ते जीवन जगत नाहीत, कष्ट उपसतात. नाही तर आपण असं पाहतो की मध्यमवर्गीय माणसाकडे सर्व असतं पण तरी ते समाधान नसतात, लक्षात घ्या. अतृप्त असतात आणि मग कणत कुतत आयुष्य जगतात. बायजा मात्र तसं नाही. पहाटे शेतातून परत आलेली यंत्रासारखं काम करते आणि मनातून काम करते. काम करण्याचे अनेक प्रकार आहेत, लक्षात. बळच हरिराम कामामध्ये महत्त्वाचा नसतो तर ही जीव ओतून काय करते बायजा काम करते प्रत्येक उरकलेल्या कामात तिच्या पतीचा, तिच्या मुलाचा, तिच्या पांढऱ्या आणि लाल बैलजोडीचा संबंध होता. कथाकार कथेच्या दुसऱ्याच परिच्छेदामध्ये बायजा आणि बायजाच्या कुटुंबावर प्रकाश टाकतोय तर बायजाचं कुटुंब एक अतिशय छोटं आहे पती, पत्नी, मुलगा आणि त्यांची 2 बैल, एवढं त्यांचं काय कुटुंब आहे. पतीवर जेवढं प्रेम आहे, मुलावर जेवढं प्रेम आहे, तेवढं तिचं पांढऱ्या आणि लाल बैलजोडीवर देखील प्रेम आहे तिचं आयुष्य, तिचं जगत तेवढं आहे लक्षात घ्या. पती, मुलगा आणि लाल आणि पांढरी बैलजोडी गेल्या कित्येक वर्षापासून आपले मानलेले ते जीव होते. त्यांना तिने आपल्या हातचे अन्न आणि हृदयातला जिव्हाळा देऊन पुष्ट प्रसन्न सुखी केले होते. भारतीय स्त्री आणि त्यातल्या त्यात शेतकरी, शेतमजूर ज्या स्त्री असतात त्यांना फार कष्ट उपसावे लागतात, लक्षात घ्या. आणि ते अत्यंत आनंदानं काम करतात, हे तुम्ही समजून घ्या. बायजा ही देखील त्यापैकीच एक आहे तिनं अतिशय कष्टानं, मेहनतीनं आपले पती, आपला मुलगा आणि बैलाचं काय केलं संगोपन केलेलं आहे. कथाकार असं म्हणतो जिव्हाळा देऊन त्याने पुष्ट आणि प्रसन्न केलेले, लक्षात घ्या. आणि गेल्या 8-10 महिन्यात तर तिच्या कामाला जणू भर आला होता. 20 ते 30 वर्षाच्या ऐन उमेदीत ज्या उत्साहानं, हरिरीने, अशा आकांक्षेने माणूस कष्ट करतो, त्याच उमेदीने तिने आपल्या घराचे आणि शेतीचे काम केले होते. 20 ते 30 हे जे वयोगट आहे यामध्ये तारुण्याचा बहर असतो, लक्षात घ्या. 20 ते 30 वर्षामध्ये आणि या वयामध्येच माणूस काय करत असतो की फार मोठ्या उमेदीनं, उत्साहानं काम करत असतो. तितक्याच उत्साहानं बायजा काम करते, लक्षात घ्या. काय कष्टच केवळ ज्यांच्या वाटेला आलेले आहेत त्यांना हे उमेदीची वय लाभत नसते. आता हे कथाकार बायजा आणि पैकू त्याच्याबद्दल बोलत असतो, काय करतो एकूणच मानवी जीवनावर तो भाष्य करतो, लक्षात घ्या. या देशामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 60-65 वर्षाचा कालावधी जरी लोटला असला तरी काही माणसांच्या वाट्याला केवळ कष्ट आणि कष्टच येतात, लक्षात घ्या.
आजही. त्यापैकी मग शेतकरी असतील, शेतमजूर असतील. आणि त्यामुळं कथाकार हे इथं सांगतोय पहा की कष्टच केवळ ज्यांच्या वाटेला आलेले आहेत त्यांना हे उमेदीचं वय लाभत नसतं. त्यांना कष्टच करावे लागतात पहा, कोणतं वय असो. लक्षात घ्या. नारायण सूर्य म्हणतो ना, 2 सुखात गेले 2 दुखात गेले, राहिलेत किती डोईवर उन्हाळे. ऐकणं. आणि पुढे असं म्हणतो पहा की भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. काय म्हणतो? भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. गरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर या लोकांचं आयुष्य केवळ भाकरीच्या शोधासाठी काय होते पहा संपत असते. कारण त्यांना काम केलं तरच खायला मिळत असते. लक्षात घ्या. काम नाही केलं तर खायला मिळत नाही. आणि त्यामुळं मग आज ह्याच्या दारावर, उद्या त्याच्या इथं शेतात त्यांना सातत्यानं काम करावं लागतात. पहा बायजाचं देखील तसंच आहे. पहा पैकूचं देखील तसंच आहे. तारुण्याचा बहर आहे, परंतु मात्र त्यांना या ठिकाणी शेतात काय करावं लागतं पहा, राबावं लागतं पहा. म्हणून केवळ त्याची उपमा द्यावायची, आमच्या या गरीब देशाच्या अनुभवाच्या विज्ञान शाळेत अनेकांनी खपून जे आराखडे तयार केले त्यातून असा एक निष्कर्ष निघून पक्का झाला आहे की या देशातील कष्टाळू वर्गातील स्त्रियांना 20 ते 30 हे वयच नसते. पहा कथाकार काय म्हणतोय की या देशामध्ये सर्वात जास्त जर शोषण कोणा झालं असेल तर पहा ते स्त्रियांचं. काय पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये या ठिकाणी स्त्रियांना गुलाम बनवलं गेलं. तिचे सगळे अधिकार नाकारले. तिचा शिक्षणाचा अधिकार नाकारला. धार्मिक ग्रंथामध्ये पुरुषानं सोयीचं लिहून, लक्षात घ्या, तिच्यावर अनेक बंधनं घातली स्त्रीवर. आणि त्यामुळं काम करणं हाच तिला तिचा प्रधान धर्म वाटतोय पहा. लक्षात घ्या. आणि त्यामुळं मग भालचंद्र नेमाडेसारखा कवी असं म्हणतो पहा, कशा रांगोळी काढता तुम्ही घरंदाज व्यथांनो. काय म्हणतो तो? त्याला प्रश्न पडतो भालचंद्र नेमाडेसारख्या कवीला की ह्या स्त्रियांच्या वाट्याला एवढं कष्ट आहे. लक्षात घ्या. सारखं त्या काम करतात, त्यांना सुखी असं आनंदी असं जीवन नाही. मग अशा वयामध्ये की ज्या वयामध्ये त्यांना काय करावं लागतं पहा, काम करावं लागतं, कष्ट उपसावे लागते. आणि मग 20 ते 30 हे जे वय आहे हे त्यांना वयच नाही असं या ठिकाणी तो या कथाकार असं म्हणतोय पहा. तर स्त्रीच्या वाट्याला आलेलं दुःख, एकूणच भारतीय स्त्री आणि तिचा झालेला एकूण धर्माच्या आडून आणि पुरुषप्रधान संस्कृतीत झालेला कोडमारा या ठिकाणी कथाकार काय करतोय पहा, व्यक्त करतोय पहा. तर पहा ज्या वयात स्त्रीने प्रौढेचे, अनुभवाचे, उपभोगाचे जीवन विश्वस्तपणे घालावे ती दशाच हजारो कारणामुळे त्यांना लाभत नसते पहा. आपल्या देशामध्ये स्त्रियांना पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियावर अनेक बंधनं लादली, त्यांना गुलाम बनवलं. आणि त्यामुळं कथाकार असं म्हणतोय पहा की आज तरी मुली शिकल्यामुळं, स्त्रिया काही शिकल्यामुळं काही स्त्रियांच्या वाटेमध्ये सुखाचे क्षण आहेत पहा. लक्षात पहा. परंतु ज्या अज्ञानी, ज्या अडाणीत, शेतकरी, शेतमजुराच्या पत्नी आहेत, गोरगरीब स्त्रिया आहेत, त्यांना आजी कामच करावं लागतं. लक्षात घ्या. त्यांना नटणं, मुरडणं, मौजमजा करणं अक्षय क्षण फार कमी त्यांच्या वाट्याला येतात पहा, किंवा येतच नाहीत. लक्षात घ्या. आणि त्यांनाही काम करण्यामध्येच आनंद वाटतो पहा. लक्षात घ्या. आणि मग कथाकार एकूणच भारतीय स्त्रीचं दुःख बायजाच्या अनुषंगाने तर काय करतोय पहा, व्यक्त करतोय पहा. सकाळी सूर्यभर कासरावर यावा आणि पुढे ढगांची, अंधारांची आमची श्रमाची पटले एकाकी आकाश झळाळून येऊन 4 वाजता पिवळे ऊन पाडीत सूर्याने आस्तगिरी उतरू लागावे अशी स्त्रियांच्या आयुष्याची करुण कहाणी डोळे असलेल्या अनेकांनी पाहून सांगून ठेवली आहे.
तर भारतीय स्त्री तिचं दुःख अनेकांनी व्यक्त केले आहे. लक्षात घ्या, भारतीय स्त्रीच्या दुःखाचा जर आपण पाढा वाचला तर आपण अस्वस्थ होतो, आपण बेचैन होतो. हे तुम्ही लक्षात घ्या. या देशामध्ये ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजाराम मोहन राय असतील, वीरा शिंदे असतील, कर्वे असतील, यासारख्या अनेक महापुरुषांनी स्त्रियांचे प्रश्न सातत्याने मांडले. लक्षात घ्या, नुसते मांडलेच नाही तर त्या प्रश्नासाठी त्यांनी फार मोठा असा त्याग केला. आणि त्यामुळं हळूहळू भारतीय स्त्री ही जागी झाली. तिला तिच्या अधिकाराची जाणीव होऊ लागली. पण हे प्रमाण किती पाहत, हे प्रमाण खूप कमी आहे. हे तुम्ही समजून घ्या. आजही धर्माच्या आडून पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीचं शोषण हे सातत्यानं होतंय. आणि कथाकार इथं तो सांगतोय, लक्षात घ्या. आणि त्यामुळं त्यांना काय काय सांगितलं, बाकी सबब कुंकवाचा टिळा लावून दुहेरी कासोटा घालणारी व भाग्यवंताची लक्ष्मी दिसणारी स्त्री ध्येय स्वप्नातील असावी, असा या किसान मजुरांच्या देशातील असंख्य जनतेने निर्वाळा दिलाय. स्त्रियावर अनेक बंधन आहेत. लक्षात घ्या, कपाळाला कुंकू लावणं, हातात बांगड्या घालणं, पायामध्ये पैंजण बांधणं, ही प्रतीक कशाची पाहता, ही प्रतीक गुलामीची. हे तुम्ही समजून घ्या. लक्षात घ्या, ती काय सौंदर्यात भर घालणारी गोष्ट आहे असं काही भाग नाही. तर प्राचीन काळी पुरुषप्रधान संस्कृतीनं धार्मिक ग्रंथामध्ये लेखन करून अशा गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये भिनवलेल्या आहेत. अशा आणि त्यामुळं पतीलाच देव मानणारी 7 जन्म तोच मिळावा, पिदाडा जरी असला तरी, ठीक आहे नाही, त्यासाठी करवा चौथ व्रत करणारी, त्यानं किती हीन वागणूक दिली तरी त्याची देवाप्रमाणे पूजा करणारी स्त्री फक्त भारतातच मिळते. लक्षात घ्या. आणि मग हे जे दुःख आहे त्या स्त्रीचं, ते दुःख एकूणच कथाकार या कथेतून बायजाच्या अनुषंगानं मांडतोय. परंतु बायजा ही जी या कथेची नायिका आहे ती मात्र अतिशय कष्टाळू आहे. लक्षात घ्या, पैकूवर, तिच्या लेकरावर आणि बैलावर तिचा जीवापाड असं काय प्रेम आहे. उमेदीच्या वयाने बायजेने गेलेले 8 महिने जे अविश्रांत श्रम केले ते एका हृदय विलोभनीय, आशादायी, अपवादरूप अशा कारणानेच. तर ते खूप कष्ट करते. या 8 महिन्यात तिने जास्त कष्ट केलेत. कथाकाराने त्याचं एक कारण सांगितले. ते कारण असे की ज्या पाटलाच्या घरी बायजेचा नवरा पैकू याने 20 वर्ष काम केले, उन्हातानातून, पाऊस पाण्यातून, खाच कळग्यातून, काट्या गोट्यातून कष्ट उपसून पाटलाच्या मळेच्या मळे शिंपले. त्याचं कारण असं आहे की पैकू आणि बायजा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये पाटलाच्या घरी काम करायचे. लक्षात घ्या. आणि मग ऊन असो, पाऊस असो, वारा असो, काटे असो, अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय एक निष्ठेनं तिने पाटलाच्या घरी काय केले काम केलेले. आणि मग त्याच्या कष्टाचं, मेहनतीचं फळ म्हणून त्या पाटलानं काय केलंय की त्यांना 8-10 एकर जमीन देऊन टाकलेली. लक्षात, पूर्वी अशी माणसं होती, आज नाही. लक्षात घ्या, आज ओरबाडून लुबाडून खाणाऱ्यांची संख्या कशी जास्त आहे. काय आपण जर कोणतेही चित्रपट पाहिले तर चित्रपटामधून पाटील आणि सरपंच यांना बदनाम केलेले आहे. परंतु काही गावामध्ये काही माणसं खरंच चांगली होती. एक लक्षात घ्या. आणि जे आपल्याशी प्रामाणिक राहिले, ज्यांनी आपल्याशी कष्ट आपल्या शेतीमध्ये राबले, त्यांनी पूर्वीच्या काळी मदत केलेली. लक्षात घ्या. माणसं अशी कमीच होती, पण होती. लक्षात घ्या. त्यापैकीच पैकू आणि बायजा यांना एका पाटलानं काय केलं आयुष्यभर आपल्या शेतात राबला म्हणून 8 एकर जमीन
त्यांना दिलेली पहा, त्यांच्या नावची केलेली. आणि त्यामुळं मग त्या 8 एकरामध्ये खूप कष्ट उपसतात पहा, लक्षात घ्या, काम करतात, मेहनत करतात. त्याच जमिनीची मशागत बायजी आणि पैकूने केली होती पहा. पैकूने मालकाच्या घरी नोकरी त्यांच्या परवानगीने जिव्हाळा कायम ठेवून सोडून दिली होती व आपले स्वतःचे शेत उठविताना सूर्याला जरा उशिरा असता जाण्याची तो सतत प्रार्थना करीत आला पहा. कामच करतो पाहिजे नुसतं तो, आणि त्याला खूप कामामध्ये काय पहा आनंद आहे, गोडी आहे. त्याला असं वाटतं की दिवसच मावळून नाही, ठीक आहे ना, दिवस उशिरा मावळावा, दिवस उशिरा अस्ताला जावा, कारण माझं शेतातलं काम राहिलेलं आहे. आणि तो याप्रमाणे काम करतोय, लक्षात घ्या. रात्रीचा दिवस करून दिवसाची रात्र करून तो काय करतो पहा, काम करतोय, कष्ट करतोय. शेत खणण्यास आरंभ करताना त्या पडीत जमिनीत त्याने दसऱ्याच्या दिवशी पहिली कुदळ मारली. त्यावेळी निघालेली ओलसर मातीचा सुगंध उभयतांनी जो घुंगला, त्याने विलक्षण धुंदी, विलक्षण जोम अशीची मधुर स्वप्ने त्यांच्या नेत्रात तरळत होती. आता पाटलांनी जी 8 एकर जमीन दिली आली, त्या जमिनीची तो मशागत करतोय पहा, लक्षात. पडीक जमीन आहे, ती जमीन त्यानं स्वतः खांदलेली, पैकू आणि बायजानं. आणि त्या जमिनीमध्ये त्यानं मोठ्या कष्टानं, मोठ्या श्रमानं शेती ती पिकवलेली पहा. त्याच्या घामाच्या धाराने पोषण मिळून यंदा ज्वारीचे हिरवे धांडे त्याच्या शेतात जे उभे राहिले, त्याच्या मांडीभर उंचीत आणि सळसळणाऱ्या पानात सारी दुखे आणि कल्मशे लपून गेली होती. तर पैकू आणि बायजा यांनी 8 एकरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट केलेले आहेत, कामं केलेली आहेत, मेहनत केलेली, आणि त्याचं फळ म्हणून काय झालेलं आहे पहा, की त्या जमिनीमध्ये जोरात आणि जोमानं असं पीक आलेले पहा. याच सुखाच्या धुंदीत बायजेने आज सकाळपासून आपली कामे उरकली होती. बैलाचे दाणे पाणी करून मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी भाकरी भाजून ती बाहेर आली. तर ती पहाटेच गेलेली शेतामध्ये, पहाटेतून परत आलेली. सकाळपासून तिनं सर्व जे काय सडा सारवण स्वयंपाक पाणी केलेलं आहे पाहिजे तिनं पहाटच उठून. पूर्वीच्या काळी माणसं पहाटे उठायची, लक्षात घ्या. जात्यावर त्यांना दळावं लागायचं, सडा सारवण करावा लागायचा, गार थंड हवा त्यांच्या अंगाला स्पर्श करायची. आता सगळं बदललंय, माणूस हा जास्तीत जास्त सुखी झालाय. कासराभर दिवस वर आल्यानंतर तो उठायला लागलाय, आहे का नाही. आणि त्यामुळं त्याचं शरीर अनेक रोगाचं काय झालंय पहा माहेरघर झालंय. पूर्वीच्या काळी माणसं कष्ट करायचे, त्यामुळे त्यांना आजाराचं प्रमाण काय होतं पहा कमी होतं. पूर्वीची माणसं ही निसर्गाच्या पूर्णपणे सानिध्यामध्ये होती पहा. आज आपण निसर्गापासून दूर गेलो, आणि त्यामुळं मग अनेक दुःख, अनेक यातना आपल्या वाटेला सहन करायला लागतात पहा. याच सुखाच्या धुंदीत बायजेनं काम केलेलं पहा सकाळपासून, आणि आपल्या नवऱ्याची वाट पाहते पहा, लक्षात घ्या. पैकू पहाटच शेतात गेलेला आहे, बैलाचं चारा वगैरे करून तो परत आलेला पहा. पैकू बैल घेऊन शेतात गेला. जाताना त्याने आपल्या बैलाकडे आणि बायजीकडे भरलेली नजर टाकली. तर पहा सुखी, समाधानी, तृप्त अशी माणसं आहेत पहा, लक्षात घ्या. त्याची श्रीमंती काय, त्यांचं वैभव काय, तर 2 बैल आणि ती शेती पहा. आपली बायको, आपलं लेकरं आणि शेती, हे त्यांचं काय पहा वैभव आहे, ही त्यांची श्रीमंती. त्यांना पाहिल्यानंतरच याचं मन काय होतं पहा भरून जाते. आणि त्यामुळे मग भरलेल्या नजरेनं आपल्या पत्नीकडं, बैलाकडे तो नजर फेक करतोय पहा. तथापि त्याच्या तोंडून आज नेहमीचा आशेचा हुरूपाचा उद्गार निघाला नाही. बायजीचा ते ध्यानात आलं. पण त्याबद्दल वाईट वाटून घेण्यापेक्षा आपल्या 7-8 वर्षाच्या मुलाला बाजारात नेऊन एखाद्या अंगडी विकत घेणे तिला परवडले. तर पैकू शेतामध्ये गेलेला आहे पहा. बायजा आपल्या मुलाला घेऊन कुठे गेली पहा, बाजारात गेली पहा. सायंकाळी पैकू आला. दिवसभर शेतामध्ये काम करून पैकू संध्याकाळी घरी आलेला आहे पहा. थोड्याशा उदासपणे त्याने जेवण बिवण केले व बायकोची आवरावर संपण्या अगोदरच खोलीच्या कोपऱ्यात पतारी असरून तो आडवा झाला. तो थोडा उदास आहे पहा पैकू.
शेतात त्यानं काम केलेलं आहे, थकलेला आहे, तो घरी आलेला आहे, थोडं जेवण वगैरे त्याने केलेलं आहे. आणि पत्नीची आवरावर, बायजूच्या आवरावर संपण्याच्या अगोदरच खोलीच्या एक कोपऱ्यात जाऊन तो अंथरूण केलेला आहे. तो आडवा झाला म्हणजे तो लोळते. बायजेने काम आटोपले, मुलाच्या अंगावर पांघरून घातले, आपल्या बाकळीच्या अलीकडील कोपऱ्यावर त्याला सरकवून ती आडवी होण्याचा विचार करू लागली. मुलाला गाढ झोप लागल्याची खात्री होताच तिने दिवा मालविला व पैकूच्या पतारीवर गेली. पती पत्नीचे सुंदर प्रेमळ असं नातं कथाकार इथं व्यक्त करतोय. त्यामध्ये खुलेपण आहे. आपला नवरा उदास आहे की नाही, आणि मग आपल्या लेकराला बाजूला सारून ती त्याच्याजवळ गेलेली, अशात घ्या दिवा मालवलेला आहे, मिनमिन असा काय पण अंधार आहे, आणि त्यात ती त्याला बोलती. अतिश्रमाने थकून विभक्त झोपण्यात त्यांनी आज कित्येक रात्री घालवल्या होत्या. सबब आज त्यांच्या शेजेवर स्वतःहून जाऊन बसताना तिच्या चिरपरिचित मनालाही एक सुखाची नाविन्याची चमक जाणवून गेली. तर कथाकार तो प्रसंग, तो वर्णन काय करतो, जिवंत करतोय. सामान्य माणसाच्या भावना, त्यांच्यात असलेला मोकळेपणा, खुलेपणा, त्यांच्यात असलेले प्रेम, शरीरातीत असलेलं प्रेम लक्षात घ्या, इथं तो व्यक्त करतोय. तिनं पैकूच्या कपाळावर हात ठेवला. त्याला झोप लागली नाही, तिच्या ध्यानात आले व जरा हळू सलगीने तिने प्रश्न केला, आज उदास असे? तर त्याच्या कपाळावर हात ठेवते आणि त्याला विचारते की आज तुम्ही उदास दिसायला लागलात. तिला माहिती आपला नवरा कशामुळे उदास आहे. ती विचारते की का लाल्याने पुन्हा आज चारा पाणी नीट घेतले नाही का. तिला माहिती का आपल्या लेकराचा बैलावर फार जीव आहे नवऱ्याचा, आणि त्यामुळं मग त्यानं चारा पाणी नीट घेतलं नाही का, त्याचा तुम्हाला ताण आला आहे का, असं ती विचारते. का दुसरं काही कारण नाही? तसे काही नाही. मग दुसरे तर मला काहीच कारण दिसत नाही. उलट आज तर आनंदात असायला हवे. उद्या दिवस आनंदाचा आहे, सण आहे. उद्या लाल्या ढवळ्यांना साज घालावायचा आहे. अशात घ्या. तर ती असं म्हणते की बायजा पैकुला की उद्या सण आहे का नाही. आपले जे लाल्या ढवळ्या आहेत ना, त्यांचा उद्या दिवस आहे, पोळा आहे. बैलाचं नाव काय त्यांच्या रंगावर नाव ठेवले, लाल्या ढवळ्या, आहे की नाही. पोळ्याचा दिवस आहे, त्यांना उद्या सजवायचं आहे. मग तुम्ही असे उदास का, असं ती म्हणते. म्हणूनच विचार करतोय तो, असं म्हणतोय की उद्या पोळ्याचा दिवस आहे म्हणूनच मी विचार करतोय. याच्याजवळ कारण पैसा नाही, लक्षात घ्या. आणि मग पैसा नाही म्हणून तो उदास झालेला आहे. त्यावेळेस बायजा असं म्हणते, उद्या पोळ्याचा सण, लाल्या ढवळ्याचा पहिला पोळा उद्या साजरा करावायचा आहे. घराचाही हा पहिलाच पोळा, आणि माझ्याजवळ पैसाही नाही, हाच थोडा विचार पडलाय. तर पैकू आपल्या पत्नीला सांगतो की उद्या पहिला दिवस आहे, लाल्या ढवळ्याचा पहिलाच पोळा आहे का नाही. पाटलानं जमीन दिल्यानंतरचा हा आपला पहिला पोळा आहे, आणि घरामध्ये सुद्धा आपल्या पहिलाच पोळा आहे. आणि असं असताना माझ्याजवळ पैसा नाही, त्यामुळे मी थोडा विचार करतोय, त्यामुळे मी उदास आहे, असं ती म्हणतोय. असे म्हणून पैकून थोडे हास्य केले आणि बाईजीच्या खांद्यावर हात ठेवला. मग झाला विचार तुमचा, काय ठरले? काही तर नाही, परवा बांधी सुधारायला दगड आहे होते, त्यासाठी जे 3-4 रुपये खर्च झाले ते उगीच केले असे वाटते. तर पैकू बायजला असं म्हणतोय की उगाच पैसे आपण खर्चले, तेच पैसे आपण इथं ठेवायला हवे होते. बरे मग काय तू अशी काय विचारतेस? आज जरा आनंदातही दिसतेस, थकली बिकली म्हणून पण दिसत नाहीस. स्वतःहून माझ्याजवळ आलीस, काय आहे काय? तसे काही नाही, पण उद्या लाल्या ढवळ्यांना ते अगदी खुश होऊन जातील अशी पुरणपोळी खाऊ घालायची, एवढीच सांगायला आले. आज बारकुला नवीन आंगडे घेतले, पाहिलेही नाही तुम्ही, विचारलेही नाही. दुःखे देखील उभयता भोगली, मग आजचा माझा आनंद एवढेच विचारायला आणि सांगायला आले. अतिशय प्रेमळ असणारी बायजी आहे पलाश्री,
आपल्या पतीच्या सुखात सुख मानणारी, पतीच्या दुःखात दुःख मानणारी, आपल्या पतीचं मन ओळखणारी, अशी ही निर्गरिबी असणारी, अतिशय कष्टाळू असणारी बाई आहे. ती आपल्या पैकूजवळ जाते, त्याला असं म्हणते की मी आज बाजारात गेले, आंगडं आणलं, एक नाही तुम्ही मला विचारलंही नाही, ते तुम्ही आंगडं पाहिलंही नाही. आजपर्यंत आपण किती दुःख भोगली उभं येताना, आज तुम्ही असं का वागतात असं ती विचारते. ते म्हणते खरं खरं हे सगळे आणले कसे सांगशील तर ती सांगते. ते म्हणते हे सगळं तू कसं काय केलं सांग असं ती म्हणते. इथं आपण थांबू. उरलेली जी कथा आहे ते आपण उद्याच्याला पाहू. धन्यवाद.